कांग्रेस कमेटी कोरपना द्वारा जिला पुलिस अधीक्षक को एक निवेदन सौंपा गया, जिसका विषय पूरे चंद्रपुर जिले में हलचल मचा रहा है। यह निवेदन किस संदर्भ में था और इस दौरान क्या मांग की गई, आइए देखते हैं इस खबर में। पुराने मामले में पूछताछ करनी है, ऐसा कहकर शिकायतकर्ता को पुलिस थाने में बुलाकर मारपीट करने का मामला सामने आया था और इसी संदर्भ में कांग्रेस कमेटी कोरपना की ओर से जिला पुलिस अधीक्षक इन्हें निवेदन सौंपा गया और दोषी के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में कांग्रेस तालुका अध्यक्ष कोरपना बावने ने क्या जानकारी दी। आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटी कोरपना द्वारे आज माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे आज विपुल देविदास मुनावत यांच्यावर जी 8 तारखेला सकाळी 10:30-11 वाजता जी मारहाण झाली आणि मारहाणी अशी बेदम झाली की त्याला कपडे काढून मारलं आणि एवढंच नव्हे तर त्याच्या आई बहिणीला शिवीगाळ केली आणि हे सगळं मारल्यानंतर त्याला मेडिकलला जाण्यास मनाई केली। एवढं मारझोड केली की त्याच्यावर एवढा झालेला अन्याय आम्ही तालुका काँग्रेस कमिटीने ठाणेदाराची भेट घेतली आणि ठाणेदार एकाडे याला आम्ही विचारलं का बा तू एवढं असं मारझोड का केलं, तर त्यांना सांगितलं का म्हणे मी मारलंच नाही, म्हणे का पुरावा आहे अमका ढमका आहे म्हणे। तर मग त्याच्यानंतर मग आम्ही ॲक्शन घेतली आणि दुसऱ्या दिवशी माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना आम्ही एक निवेदन दिलं। निवेदनाची ओसी आणली आणि आज आम्हाला त्यांनी भेटायला बोलवलं आणि आज त्यांनी सांगितलं बा आज संध्याकाळपर्यंत श्री एकाडे यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू, त्याला आम्हाला न्याय देऊ असं त्यांनी सांगितलं। टीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।